त्यांना मोठा आत्मविश्वास होता। त्यांना वाटलं की झालं, आता तर ते जिंकलेच। अगदी अंतिम निकाल येण्यापूर्वीच त्यांनी आनंदोत्सव सुद्धा साजरा करायला सुरुवात केली आणि मग ते हरले। ते फक्त पराभूत झाले नाहीत, तर ते थेट तोंडावर पडले। होय, मी बोलतोय हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाबद्दल। नमस्कार, मी तेजस आणि तुम्ही पाहत आहात लोकमत। हरियाणात झालेल्या काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा वाजली आहे। काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या महाविकास आघाडीला येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या विजयाची संपूर्ण खात्री होती। हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही अनेक सर्वेक्षणांनी महाविकास आघाडीच्या विजयाची दाट शक्यता वर्तवलेली आहे। पण आता परिस्थिती बदललेली आहे। हरियाणातील तडाख्यानंतर महाविकास आघाडीला पुन्हा ताकदीने एकत्र येणं आवश्यक आहे, जेणेकरून काँग्रेसने हरियाणात ज्या चुका केल्या त्याच चुका ते आता किमान महाराष्ट्रात तरी करणार नाहीत। या व्हिडिओमध्ये मी हरियाणा निवडणुकीच्या निकालातील अशा 5 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहे, ज्याची महाविकास आघाडीने दखल घेतलीच पाहिजे। अर्थातच जर त्यांना यंदाची विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर। चला तर मग सुरू करूयात। सर्वात पहिला आणि अगदी बेसिक मुद्दा, राज्याच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय मुद्दे वापरू नका। काँग्रेसने हरियाणात स्थानिक समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी राष्ट्रीय विषयांवर भर दिला आणि इथेच मोठी चूक झाली, कारण यामुळे स्थानिक समस्यांमुळे हैराण झालेल्या मतदारांशी त्यांचा कनेक्ट तुटला। संविधानात बदल होईल किंवा आरक्षणाला धोका असेल, हे मुद्दे लोकसभा निवडणुकीतच चांगले कामाला आले, पण ते राज्याच्या निवडणुकीत देखील तितकेच प्रभावी ठरतील असं नाही। त्यामुळे थोडक्यात महाविकास आघाडीने विधानसभेसाठी स्थानिक समस्या आणि स्थानिक घटकांवर जास्त लक्ष केंद्रित करावं। दुसरा मार्ग म्हणजे विशिष्ट जात अथवा समुदाय याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये। प्रामुख्याने भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या माध्यमातून हरियाणातील काँग्रेसची रणनीती ही पूर्णपणे जाट मतदारांना आकर्षित करण्यावर भर असणारी होती। त्यामुळे दलित आणि गैरजाट समुदायांसारख्या महत्त्वाच्या लोकसंख्येपासून पक्ष दूर गेला। दलित नेत्या कुमारी शैलजा आणि त्यांच्या समर्थकांना बाजूला केल्याने दलित मतदारांमध्ये काँग्रेसचे महत्त्व कमी झाले, त्यांच्या दुर्लक्षित घटकासारखी भावना निर्माण झाली। आता येऊया महाराष्ट्रातील स्थितीकडे। इथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू मराठा आरक्षण आंदोलनामुळे यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडीला लक्षणीय फायदा झाला। आता याच मराठा फॅक्टरचा फायदा आगामी विधानसभेतही होईल अशी महाविकास आघाडीला आशा असेल, पण त्यामुळे महाविकास आघाडीपासून बिगर मराठा, विशेषतः ओबीसी आणि दलित मतदार दुरावण्याचा मोठा धोकाही आहे। म्हणून महाविकास आघाडीने हरियाणा काँग्रेस सारखं एका विशिष्ट समुदायाला आकर्षित करण्याच्या फंदात न पडलेलं बरं, नाहीतर इतर समुदायांची मौल्यवान मतही ते गमावून बसतील। यानंतर तिसरा आणि अत्यंत मोलाचा सल्ला, छोट्या पक्षांना अजिबात हलक्यात घेऊ नका। हरियाणा निवडणुकीत छोट्या पक्षांमुळे काँग्रेसला जबर फटका बसला आहे। अपक्ष उमेदवार आणि लहान पक्षांमुळे झालेल्या मतविभाजनामुळे 39.1% इतकी मतं काबीज करूनही काँग्रेसला 90 पैकी फक्त 37 जागा जिंकता आल्या। निकालाच्या विश्लेषणावरून असं दिसून आलं की काँग्रेसने 17 विधानसभा मतदारसंघात आपल्याला धोकादायक ठरतील अशा उमेदवारांकडे दुर्लक्ष केलं। त्यात अपक्ष, इंडियन नॅशनल लोकदल आणि बहुजन समाज पार्टी सारख्या पक्षांचा समावेश आहे। यामुळे काँग्रेसला आपली मते जागांमध्ये बदलणे कठीण झाले। महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडी, मनसे, AIMIM, बसपा, आप आणि इतर अशा लहान पक्षांची संख्या खूप मोठी आहे। यापैकी काही पक्षांचे आणि महाविकास आघाडीचे टार्गेट मतदार सुद्धा हे सारखेच आहेत। जर हे पक्ष महाविकास आघाडीच्या मताधाराला थोडा जरी धक्का लावण्यात यशस्वी झाले तर दुरंगी म्हणजे एकास एक लढतींमध्ये महाविकास आघाडीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। याशिवाय संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे MVA मधील तिन्ही पक्षांनी या तिसऱ्या आघाडीला कमी लेखण्याऐवजी प्रत्यक्षात आपल्याला त्यांचा काय आणि किती धोका आहे याचा अभ्यास करणं सर्वात जास्त आवश्यक आहे। हरियाणा निवडणुकीतील चौथी शिकवण जी महाराष्ट्र विधानसभेसाठी अतिशय अर्थपूर्ण आहे ती म्हणजे मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवाराचा चेहरा तातडीने जाहीर करावा। पक्षाची सत्ता आल्यास हरियाणाचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत पारदर्शकता ठेवण्यात काँग्रेस अपयशी ठरली। हुड्डा सिनियर, हुड्डा ज्युनियर, कुमारी शैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्यातील अंतर्गत गटबाजीमुळे हे प्रकरण आणखीनच बिघडले। त्यामुळे काँग्रेसला मत दिल्यानंतर त्यांचं नेतृत्व करणार तरी कोण हा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये कायम राहिला।
तर दुसरीकडे भाजपने काहीच महिन्यांपूर्वी नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं, त्यामुळे शंका आणि संभ्रम निर्माण होण्याचा काही वावच नव्हता। महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमार्फत मुख्यमंत्री पदाचा उमेदवाराचा चेहरा देण्याचा आग्रह करत आहेत। मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांकडून महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असेल असं सांगत कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला आघाडीचा नेता म्हणून जाहीर करण्यात मोठी टाळाटाळ केली जात आहे। हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर महाविकास आघाडीची ही रणनीती अंगाशी येण्याचीच दाट शक्यता वाटते। आणि आता MVA साठी एक शेवटचा पण लाख मोलाचा सल्ला, वैयक्तिक हितसंबंधांसाठी अयोग्य उमेदवारांची निवड टाळा। अंतर्गत गटबाजी आणि हुड्डा गटाचे वर्चस्व यामुळे काँग्रेसने जाट उमेदवारांना बहुतांश जागा दिल्या। हुड्डा यांच्या चुकीच्या तिकीट वाटपामुळे जिंकण्याची खरी क्षमता असणाऱ्या उमेदवारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होऊन त्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी दिली गेली। आता अंबाला कॅन्टोन्मेंट हाच मतदारसंघ पहा। या जागेवरून भाजपचे दिग्गज अनिल विज निवडणूक लढवत होते, तर काँग्रेसचे माजी मंत्री निर्मल सिंग यांची कन्या चित्रा सरवारा याच जागेवरून विज यांच्या विरोधात निवडणूक लढवू इच्छित होत्या। मात्र काँग्रेसने परविंदर पाल परी यांना उमेदवारी दिली, त्यामुळे नाराज झालेल्या सरवारा यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी काँग्रेसने सरवारा यांना पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित केलं। मात्र निकाल पाहिला तर चित्रा सरवारा यांनी जवळपास अनिल विज यांना पराभूतच केलं होतं। जर काँग्रेस उमेदवाराने मतांचं विभाजन केलं नसतं तर त्यांनी लक्षणीय मताधिक्याने अनिल विज यांचा पराभव केला असता। यावरून असं दिसून येतं की नेत्यांच्या वैयक्तिक पक्षपातीपणाऐवजी ग्राउंड इंटेलिजन्सवर आधारित उमेदवारांची निवड करणं महत्त्वाचं आहे। जर महाविकास आघाडीला महाराष्ट्रात विजय मिळवायचा असेल तर लोकसभा निवडणुकीत जशी सांगलीत राजकीय स्थिती निर्माण झाली त्याची पुनरावृत्ती होणे टाळणे आवश्यक आहे। आता जरी विशाल पाटील यांनी विजयानंतर अपक्ष म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिला असला तरीही ती जागा भाजपकडे जाऊच शकली असती। जर महाविकास आघाडीला महाराष्ट्रात हरियाणा सारखा दारुण पराभव टाळायचा असेल तर त्यांच्या नेत्यांनी वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून जिंकण्याची खरी क्षमता असलेल्या उमेदवारांना संधी देणं गरजेचं आहे। आता पुरता एवढंच। हरियाणाच्या अनुभवातून शिकून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने नेमकं काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। अशाच आणखी राजकीय विश्लेषणासाठी लोकमतचं चॅनल बघत राहा।